नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पक्षाचे काम मनापासून करा आणि करायचे नसेल तर जागा मोकळ्या करा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. मनसेचे राज्यव्यापी मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी पुण्यात झाले. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याला उपस्थित होते. बैठकीमध्ये ठाकरे यांनी संपर्क अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्याकडून अहवाल घेतला. ठाकरे यांच्याकडे प्रत्येक शहर, जिल्हा संघटनेतील गटाध्यक्ष नेमणुकीची यादी आणि अहवाल तयार होते. एका मतदान केंद्रामागे किमान 1 आणि कमाल 3 तरी गटाध्यक्ष नेमले जावे, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या होत्या. ज्या जिल्ह्यात 100% नेमणुका झाल्या त्यांचे ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि 80% नेमणुका झाल्या आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करून नेमणुका लवकर पूर्ण करा असे सांगितले. मात्र ज्या जिल्ह्यात कामच समाधानकारक झालेले नाही तिथे मात्र त्यांनी ठणकावले. मनापासून काम करा, अन्यथा जागा मोकळ्या करा, अशा शब्दात त्यांनी सुनावले. पक्षामध्ये जबाबदाऱ्या घेण्यासाठी अनेक इच्छुक असल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या पार पाडा, असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात आभार, प्रास्ताविक आदी औपचारिकता बऱ्यापैकी टाळण्यात आली होती. सर्व शिबिर ठाकरे यांनीच संवाद साधत हाताळले. स्ट्रॉबेरी फेस्टिवलमध्ये रसरशीत स्ट्रॉबेरीवर पुणेकरांनी ताव मारला. स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन आणि अप्पासाहेब परचुरे प्रकाशनच्या वतीने आयोजित स्ट्रॉबेरी फेस्टिवलचे उद्घाटन कामायनी संस्थेतील विशेष मुलांच्या हस्ते झाले. कर्वे शिक्षण संस्था, अंध मुलांची शाळा, दिलासा या संस्थेतील मुलांना यावेळी मोफत स्ट्रॉबेरी वाटप करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बिलारे, मधसागरचे अध्यक्ष धोंडीराम जाधव, उपाध्यक्ष धोंडीबा जंगम, महाबळेश्वर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण बिलारे, संजय पार्टे यावेळी उपस्थित होते. स्वीट चार्ली, नाबिया, रानिया, कानिला अशा नानाविध जातीच्या लहान मुंद रसरशीत स्ट्रॉबेरी चाखण्याचा आनंद पुणेकरांनी लुटला. चवीने आंबट गोड असणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून तयार केलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जाम, क्रश, जेली या खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारत पुणेकर तृप्त झाले. महाबळेश्वर येथे पिकणारी ताजी स्ट्रॉबेरी थेट पुणेकरांना चाखता यावी यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी शेतकरी महाबळेश्वरहून ताजी स्ट्रॉबेरी फेस्टिवलमध्ये आणतात. ही स्ट्रॉबेरी पुणेकरांना अत्यल्प भावात दिली जाते. विशेष मुलांना फेस्टिवलमध्ये मोफत स्ट्रॉबेरीचे वाटप करण्यात येणार आहे, असे प्रवीण भिलारे यांनी सांगितले. फेस्टिवल आचार्य अत्रे सभागृह येथे 2 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहरात 2 महिन्यात नवे 10 CNG पंप सुरू होणार आहेत, अशी माहिती आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जोशी म्हणाले, शहराचा परिसर प्रदूषणमुक्त असावा यासाठी जास्तीत जास्त वाहने CNGवर असणे आवश्यक आहे. रिक्षांना CNG बंधनकारक करण्यात आला होता, परंतु त्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी मागील 3-4 वर्ष प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात 15 नवे पंप सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी 5 पंप पौड रोड, पिसोळी, निगडी आणि 2 चाकण येथे सुरू झाले आहेत. वारजे, वाघोली आणि वाकडचे पंप फेब्रुवारी महिन्यात सुरू होतील. नगर रस्ता, चिंचवड, पिंपळे गुरव, पुनावळी आणि भोसरी येथील पंप मार्च महिन्यात, तर गुलटेकडी व्हेकल डेपो आणि आंबेगावचा पंप एप्रिलमध्ये सुरू होईल. कोथरूड आणि हडपसर या 2 ठिकाणी मदर स्टेशन्स असतील. येथे पंपावर पाठवले जाणारे सिलेंडर्स भरून दिले जातील. पुणे शहरात 32,500 रिक्षा आणि 21,000पेक्षा जास्त कार CNGवर आहेत. त्यांना नवीन पंपांमुळे दिलासा मिळणार आहे.
PMPMLच्या येणाऱ्या नवीन सर्व बसेस या CNG वरील असतील. शहराच्या पर्यावरणाचा विचार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहने वाढली तरी नवीन पंपांमुळे रांगा लागणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रास्ता रोको केल्याने परिसरात 1 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 6 जानेवारीपासून बेमुदत संपावर असून त्यामध्ये सुमारे 1 लाख अंगणवाड्या सहभागी झाल्या आहेत. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रास्ता रोको केल्याने परिसरामध्ये 1 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर बसून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्ता रोखला होता. मानधन नको दयेचे, वेतन हवे हक्काचे, भावबीज नको मेहरबानीची, बोनस हवा हक्काचा, अतिरिक्त कामाचे टेन्शन नको, म्हातारपणाची पेन्शन हवी आदी घोषणा अंगणवाडी सेविकांनी दिल्या. या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांना गर्दी आवरणे कठीण जात होते. वाहन चालकांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एका बाजूने रस्ता सोडा अशी विनंती केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कर्मचारी संघटनेच्या लीला खुपडे म्हणाल्या, आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता रास्ता रोको केला आहे. अंगणवाडी कर्मचारी खूप संतप्त झाले होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची वाहनेही रोखली. PMT बसेसही रोखण्यात आल्या. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसून येत्या 4 आणि 5 फेब्रुवारीला मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे असा इशाराही यावेळी देण्यात आला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे जिल्ह्याची प्रतिकात्मक निसर्ग मानचिन्हे ठरवण्यासाठीची चळवळ सुरू करण्याचा उपक्रम बायोस्फिअर्स या संस्थेने हाती घेतला आहे. स्थानिक पातळीवर जैवविविधता संरक्षणाच्या दृष्टीने असा उपक्रम देशात पहिल्यांदाच होत आहे. ही मानचिन्हे निश्चित करण्याची प्रक्रिया 3 टप्प्यात होणार आहे. यात निसर्ग मानचिन्ह विषयक निकष, चर्चासत्रातील निष्कर्षानुसार तज्ज्ञांकडून निसर्गविषयक 18 प्रकारांमध्ये पुणे जिल्ह्यातून नामांकने मागवली आहेत. यात पुणे जिल्ह्याचे पक्षी, प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, कीटक, वनस्पती, फुले, जीवाश्म, पिके, खनिजे यांचा समावेश आहे. तर 2 रोजी आयोजित कार्यशाळेत देशातील 100पेक्षा जास्त तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. बायोस्फिअर्सचे अध्यक्ष सचिन पुणेकर म्हणाले, पुण्याचा भौगोलिक जैविक वारसा जगासमोर आणणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. तालुका पातळीवर कार्यक्रम होतील. जिल्ह्याचे अंतिम निसर्ग मानचिन्ह निवडण्याची संधी जनतेला मिळणार असून ती प्रशासकीय मान्यतेसाठी वन्यजीव महामंडळाकडे पाठवण्यात येईल. उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी नामांकनाची अंतिम यादी आल्यानंतर 3 महिन्यात त्यावर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात येईल असे सांगितले. यावेळी पुणेकर यांनी सिंहगडावर आढळलेला घुशीच्या आकाराचा कोंडाणा उंदीर, शिवनेरी गडावर सापडलेली शिंदळ नाकोडी ही दुर्मिळ वनस्पती, वाघोली खाणीत आढळलेले कॅव्हेंजन साईट हे निळ्या पांढऱ्या रंगाचे खनिज फक्त इथेच आढळते अशी ही माहिती दिली. गांधीजींच्या विचारानुसार लोकशाही पद्धतीने कामकाज करून भारतीय जनतेची सेवा करण्याची गरज आहे असे मत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाछेड यांनी व्यक्त केले. महात्मा गांधींचे विचार आत्मसात करून आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनी शांततामय मार्गाने क्रांती घडवून आणली आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अहिंसेचे उपासक आहेत. त्यामुळे गांधीजींच्या विचारांनुसार लोकशाही पद्धतीने कामकाज करून भारतीय जनतेची सेवा करण्याची गरज आहे असे मत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाछेड यांनी व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गांधीजींच्या पुतळ्याला डॉक्टर हेमलता पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. सेवा दलाचे मुख्य संघटक रवींद्र मस्कर यांनी गांधीजींची भजने सादर केली. अयूब शेख, अनिल कांक्रिया, विक्रम बोके, ज्ञानेश्वर मुरकुटे, उत्तम भूमकर, सुनील शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
महात्माजी गांधी यांना अभिवादन करताना सामूहिक शपथ घेण्याच्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यक्रमात पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले. काँग्रेस भवनात शपथ कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नवी दिल्लीतील कार्यक्रम दूरचित्रवाणीवरून प्रसारित केला जात होता. त्याचे थेट प्रसारण देण्यासाठी मोठा स्क्रीन लावला होता. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शपथ दिली. त्याचवेळी पुण्यातील काँग्रेस भवनात उपस्थित कार्यकर्त्यांनी शपथ घेतली. तत्पूर्वी मशाल प्रज्वलित करण्यात आली. गांधीजींचे तत्वज्ञान आणि सद्यस्थिती यावर अनवर राजन यांचे व्याख्यान झाले. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर, लीलाताई मर्चंट, रतनलाल सोनाग्रा, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी, हेमलता पाटील आदी यावेळी उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. हडपसर येथील BS तुपे मैदानावर बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यासह मुंबई आणि जवळपासच्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते. जगामध्ये नेहमीच दोन्ही प्रवृत्तीचे लोके राहिले आहेत. एक विनाश करणारे आणि दुसरे विकास करणारे. विनाशाचा विपरीत मार्ग अवलंबिणाऱ्याचे नाव मात्र कधीही आदराने घेतले जात नाही. ज्यांनी विकास केला, सजवण्याचे आणि सावरण्याचे काम केले, त्यांची युगे लोटली तरी आजही पूजा होत आहे, सत्कार होत आहेत. म्हणून मानवाने विनाशाचा मार्ग सोडून विकासाचा मार्ग धरावा, असे विचार संत निरंकारी मिशनचे प्रमुख निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज यांनी मांडले. विघातक प्रवृत्तीच्या मंडळींनी नेहमीच चुकीच्या पद्धतीने जुलूम, अन्याय, अत्याचार केले, दहशत माजवली, विध्वंस केला. परंतु सज्जन प्रवृत्तीच्या लोकांनी दिव्य गुणांनी युक्त होऊन ज्ञानाची गंगा प्रवाहित केली. पडत्याला हात दिला, कोणाचाही तिरस्कार केला नाही, कोणाला कनिष्ठ मानले नाही, अहंकार बाळगला नाही. उलट विनम्रतेने युक्त होऊन सजवण्याचे कार्य केले. हे दोन्ही पैलू मानवाच्या समोरच आहेत. निवड त्यानेच करायची आहे, असेही त्यांनी नमूद केले. मासूम संस्थेतर्फे आयोजित 12व्या लोकशाही उत्सवात सॉक्रेटिस ते दाभोळकर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मासूम संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या 12व्या लोकशाही उत्सवात महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सॉक्रेटिस ते दाभोलकर प्रदर्शन भरवण्यात आले होते. इसवी सन पूर्व काळातील येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस यांच्यापासून मार्टिन ल्युथर किंग, कवी सफदर हाशमी, RTI कार्यकर्ते सतीश शेट्टी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांच्या विचारांचा पटच यावेळी उलगडला. प्रदर्शनाच्या संकल्पनेविषयी मिलिंद चव्हाण म्हणाले, अनेकांनी आजवर सत्तेची बाजू उचलून धरत संघर्ष केला. जनमानसात पुरोगामी लोकशाही विचार रुजवण्यासाठी लढताना व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला. मात्र त्यांचे विचार त्या काळाच्या कसोटीवर खरे उतरले. लोकशाही विचारांचाच कायम विजय होतो. व्यक्तीला मारून तिचे विचार मरत नाहीत. लोकशाही विचारांना आपल्या कृतीतून जोपासणे हीच या हुतात्म्यांना खरी आदरांजली असेल, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला. यावेळी मिलिंद चव्हाण, अलका पावनगडकर आणि विनय रर यांनी मनोगत आणि गीतातून सामान्यांशी संवाद साधला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान जलमैत्री यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
उपक्रमाचे हे 8वे वर्ष असून व्याख्यान, नाटक, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन आणि नदीकाठाजवळ प्रवास अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमाचे समन्वयक लक्ष्मण कानडे आणि समृद्धी यांनी ही माहिती दिली. यात्रेचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. मुळामुठा प्रदूषण समस्या आणि उपाय यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. COEPच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल. तसेच यात्रेच्या कालावधीत विविध शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी जलप्रदूषण या विषयावर नाटुकल्यांची स्पर्धा घेतली